हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ कल्याणी दुधारे सावळे. हा जो मी व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ मी नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीचं ट्रुथ सांगण्यासाठी बनवत आहे. नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीची सच्चाई आखिर क्या है हे मी सांगत आहे याच्यातून. तर आपल्या इंडिया जनरली नेटवर्क मार्केटिंगची कन्सेप्टच क्लिअर नाही आहे आणि खूप सारे गैरसमज, खूप सारे निगेटिव्हिटी नेटवर्क मार्केटिंगबद्दल आहे. कारण की नेटवर्क मार्केटिंगबद्दल लोकांना नॉलेजच नाही आहे, त्याचा स्टडीज लोकांचा नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये जनरली असा गैरसमज आहे, फर्स्ट जो जास्त प्रमाणात आहे तो की नेटवर्क मार्केटिंग हा फसवणुकीचा धंदा आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये फक्त फसवणूक होते. याचं कारणही आहे की खूप काही कंपन्याज येऊन गेल्यात इंडियामध्ये आणि त्या फ्रॉड करून गेल्यात. इन्व्हेस्टमेंट करायला लावली त्या कंपन्यांनी, इतके पैसे भरा तितके पैसे भरा, आणि ते पैसे भरून घेऊन ते पळून गेलेत. सो लोकांचाही यात चुकी नाही आहे, त्यांच्याही यात काही मिस्टेक नाही आहे. की आपण म्हणतो ना की दुधाने पण आपलं जर तोंड भाजलं तर ताकही आपण फुंकून पितो, त्याप्रमाणे झालं आहे. सेकंड मी सांगेल, सेकंड गैरसमज किंवा सेकंड निगेटिव्हिटी ही आहे की नेटवर्क मार्केटिंगमध्ये फक्त प्रोडक्ट विकायचे असतात, फक्त प्रोडक्ट लॉन्च करायचे असतात, किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हणजे फक्त चेन सिस्टीम आहे, फक्त आपल्याला माणसं जोडायची असतात. हा खूप संकुचित विचार झाला आहे नेटवर्क मार्केटिंगबद्दल. नेटवर्क मार्केटिंग याच्या पलीकडं खूप काही आहे. हा फक्त इट इज ओनली वन पार्ट ऑफ द नेटवर्क मार्केटिंग. हा फक्त एक पार्ट आहे नेटवर्क मार्केटिंगचा. नेटवर्क मार्केटिंगमध्ये लिडरशिप, ट्रेनिंग ह्या अशा अनेक गोष्टी आहे. सो खूप कमी आणि चुकीची माहिती लोकांकडे आहे. तर तिसरं जे आहे की नेटवर्क मार्केटिंगमध्ये अपयशीच होतं. खूप कंपन्या येऊन आल्या आहेत, गेल्या आहेत, लोकांनी केले, 2-3 महिने करतात आणि सोडून देतात. हे आपण ऐकतो जनरली. तर लोक अपयशी होतात हे जे आहे, तर हे पण चुकीचं समज आहे. हे मी तिथे जे काही 3-4 गोष्टी सांगितल्या, ज्या निगेटिव्हिटी किंवा गैरसमज मी सांगितले नेटवर्क मार्केटिंगबद्दल, तर हे खरं आहे का? तर हे खरं नाही आहे. हे अगदी चुकीचं आहे. हे टोटली गैरसमज आहे, लोकांचा चुकीचा समज आहे. तर हे का असं चुकीचं समज लोकांचा आहे? जसं मी अगोदर म्हटलं की लोकांना नॉलेज नाही आहे याच्याबद्दल, लोक स्टडी नाही आहे लोकांचा, लोक एज्युकेशन याचं घेत नाही प्रॉपर, आणि डिरेक्टली कुठल्याही नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये ती फ्रॉड आहे की नाही हे जाणून घेण्याच्या अगोदर त्याचा स्टडीही नाही करत आणि लगेचच ते जॉईनिंग करतात आणि कामाला लागतात. तर फर्स्ट थिंग की आपण नेटवर्क मार्केटिंगची कंपनी फ्रॉड आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर IDSA म्हणून एक संस्था आहे आपली गव्हर्नमेंटची, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे तिचं रजिस्ट्रेशन असलंच पाहिजे. समजा नसेल तर मे बी ती कंपनी फ्रॉड असू शकते. जवळपास मी सांगेल की महाराष्ट्रात इंडियात 3 लाख नेटवर्क मार्केटिंग कंपनी सध्या अस्तित्वात आहे. त्यापैकी धक्कादायक आकडा हा आहे की त्यापैकी फक्त 19च अशा कंपनीज आहे त्यांचं IDSA मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही गुगल करून IDSAच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की कुठल्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे आहे. सो त्या फ्रॉड करू शकत नाही, आणि केलं तरी इंडियन गव्हर्नमेंटला ते पैसे, समजा आपली जर फसवणूक झाली असेल तर ती पैसे इंडियन गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. त्यामुळे सगळ्या इंडियन गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्सनुसार या कंपनीत चालत असतात. मी काही पॉईंट्स काढलेत. तर मी जसं सांगितलं हे 3-4 गोष्टी आहेत की नेटवर्क मार्केटिंगची कन्सेप्ट लोकांना माहिती नाही आहे वगैरे. तर आहे काय नेटवर्क मार्केटिंगची कन्सेप्ट, नेमकं आहे काय? तर ट्रेडिशनल मार्केटिंग असतं एक, आणि एक नेटवर्क मार्केटिंग असतं. ट्रेडिशनल म्हणजे काय? कंपनी टू कस्टमर प्रोडक्ट येत नाही, कंपनी टू कस्टमर खूप काही लोक असतात. त्यात कंपनीकडून CNF एजंटकडे जातं प्रोडक्ट, CNF एजंटकडून होलसेलरकडून रिटेलरकडून मग कस्टमरकडे येतं. हे सगळे लोक कमिशन घेतात. म्हणून 10 रुपये जर टूथपेस्ट कंपनीत बनत असेल तर ते CNF एजंट 10 रुपये कमिशन घेतो, होलसेलर घेतो 10, रिटेलर 10, ॲडव्हर्टाइजमेंटवाले सगळ्यात जास्त पैसा घेतात 20 रुपये. 60 रुपयाला आपल्याला ते टूथपेस्ट पडलं. सो हे 50 रुपये जे वरचे असतात ते कस्टमरच्या खिशातून जातात. नेटवर्क मार्केटिंग याच्या अपोजिट आहे. नेटवर्क मार्केटिंगची कन्सेप्ट ही आहे की कंपनीतून डिरेक्टली प्रोडक्ट जे आहे ते कस्टमरपर्यंत येईल. हे आदलेमधले जे आहे, जे कमिशन घेतात ते नसतील. त्यामुळे हे जे 50 रुपये वाचणार आहे कस्टमरचे, तेच कस्टमरमध्ये त्यांच्याच डिस्ट्रीब्युटर्समध्ये कंपनीच्या वाटले जातात. सो मी ज्या नेटवर्क मार्केटिंगचं काम करते, नेटवर्क मार्केटिंग कंपनीचं काम करते, तिचं नाव आहे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही इंडियन कंपनी आहे आणि इंडियाची नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड आपला 30th रँक लागतो, म्हणजे आपण टॉप 30मध्ये येतो आहे. आणि अजून एक सांगेल की
वेस्टेजची जी कन्सेप्ट आहे, वेस्टेज हे जे मी सांगितलं ते नेटवर्क मार्केटिंगचं तर आहेच कन्सेप्ट त्यांची, पण चेंज द शॉप अँड चेंज युअर लाईफ ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण आपलं नेहमीचं किराणा दुकान ज्याच्यातून आपण डेली यूजचे प्रोडक्ट घेतो, जसं की चहा पावडर आहे, शॅम्पू आहे, तेल आहे, जे नेहमीच आपल्याला लागतं, डिटर्जंट आहे, डिशवॉशिंग लिक्विड आहे, हे आपण कुठून ना कुठून महिन्यातनं एकदा घेतोच. ओके. सो ते त्या शॉपमधून न घेता किंवा त्या मॉलमधून न, पर्टिक्युलर मॉलमधून न घेता तुम्ही वेस्टेजमधून घ्या, चेंज युअर शॉप, आणि मग तुमची लाईफ कशी चेंज होते हे बघा. तर त्याची कन्सेप्ट ही आहे की टीमवर्क आहे. आता मी इथे खूप काही गोष्टी डिस्क्लोज नाही करू शकत, कारण की ही जी इन्फॉर्मेशन कंपनीची आहे मी ही डिरेक्टली सोशल मीडियावर व्हिडिओ थ्रू नाही टाकू शकत. सो ही कन्सेप्ट जी आहे ती टीमवर्कची आहे, ही युनिटीची आहे, की एक माणूस जे करू शकत नाही ना ते 10 जण मिळून करू शकता. सो टीमवर्कचं पॉवर आहे, ही पॉवर ऑफ नेटवर्किंग आहे, की लाखांमध्ये लोक कमवत आहेत याच्यात. सो लाखांमध्ये जर लोक कमवतात तर इन्कम कसा येतो कंपनीकडे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर कुठल्याही कंपनीत जॉईन होण्याच्या अगोदर तुम्ही ती फ्रॉड आहे का नाही IDSA चेक करा, IDSAमध्ये जाऊन. सेकंड की तिची इन्कम कसं येतं हे बघा. आता इन्कम कसं येतं मी ह्या व्हिडिओमधून सांगू नाही शकत, तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी, आय विल टेल यू. सो इन्कम जर आता जे येतं आहे वेस्टेज, ते पर मंथ 250 कोटी इन्कम येतं वेस्टेजला. त्याच्यातून 150 कोटी डिस्ट्रीब्युटर्सला वाटली जातात. माझ्यासारखे जे डिस्ट्रीब्युटर्स आहे वेस्टेजचे त्यांना वाटले जातात ज्याच्या त्याच्या कामानुसार. माझा जो पहिला चेक होता तो 250 रुपयाचा होता, कारण की माझ्याकडे टीम नव्हती आणि सगळ्यांचाच कमी असतो. जशी आपली टीम वाढत जाते आणि ती खूप फास्ट वाढते, खूप स्पीडनी वाढते. ती कशी वाढते हे मी तुम्हाला सांगेल, बट नॉट इन दिस व्हिडिओ. तर मग ही टीम वाढत जाते आणि हे टीमचंच हे वर्क आहे, आणि हे इन्कम आपल्याला येतं आपल्या आपल्या कामानुसार, आपल्या आपल्या स्किलनुसार, आपल्या आपल्या स्पीडनुसार. तुम्ही पार्ट टाईमही करू शकता, फुल टाईमही करू शकता. आणि लॉकडाऊनमुळे, थँक्स टू लॉकडाऊन, की नेटवर्क मार्केटिंगची महत्त्व लोकांना कळतं आहे, की जे लोक मला नाही म्हटले होते ते स्वतःहून आता फोन करत आहेत मला आणि स्वतःहून जॉईन होत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं क्षेत्र आहे, व्हेरी ब्युटिफुल बिझनेस. याची कन्सेप्ट फक्त लोकांना माहिती नाही आहे, खूप गैरसमज आहे आणि त्याच्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. तसं करू नका. नॉलेज घ्या, त्याचं स्टडी करा आणि मग नंतर याच्यात उतरा, तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होता. आणि अजून एक गोष्ट, आपले लोक काय करतात, नॉलेज नसतं, स्टडी नसतं, कुठली ट्रेनिंग नसते, कुठल्याच प्रकारची सिस्टीम फॉलो न करता डिरेक्टली उतरतात. एक बघा, आपण डॉक्टर जो असतो तो डिरेक्टली ऑपरेशन थिएटरमध्ये नाही जात ना ऑपरेशन करायला. तो काय करतो, त्याला 6 ते 7 वर्षाचा MBBS म्हणा किंवा जो काही डॉक्टरचा कोर्स आहे BHMS वगैरे हे करावं लागतं. सो जर तुम्ही नेटवर्क मार्केटिंगकडून लाखांमधले इन्कमची जर अपेक्षा करतायत तर तुम्हाला शिकावं तर लागेल ना काही. एक वर्ष, मिनिमम 1 वर्ष तुम्ही, आणि हे काम करता करता शिकायचं असं. तुमचे जे अपलाईन आहेत हे तुम्हाला शिकवत असतात. सो अगोदर काय झालेलं आहे, नेटवर्क मार्केटिंगचं जे मी सांगते की खूप निगेटिव्हिटी किंवा गैरसमज पसरले ते का आहेत, तर 2 कारणामुळे. एक म्हणजे फ्रॉड कंपनीज आणि दुसरं म्हणजे अपयशी लोक. अपयशी लोक म्हणजे जे काहीच नॉलेज न घेता डिरेक्टली कामाला लागलेत आणि 1-2 महिने त्यांनी केले, पेशन्स त्यांनी ठेवले नाही आहे आणि सोडून दिले. ते 10 लोकांना जाऊन काय सांगतात की नेटवर्क मार्केटिंगचं काही खरं नाही आहे, खूप कंपन्या येऊन गेल्या, खूप लोकांनी करून बघितलं, काही मिळत नाही. किंवा खालच्या डाऊनलाईन्सला काही मिळत नाही, वरच्या अपलाईन्सलाच मिळतं. हे पूर्णतः चुकीचं आहे, असं काहीच नाही आहे. सो जे मी अजून सांगणार होते की का बरं फेल होतात लोक, तर मेहनतीची तयारी नसते. मेहनत नेटवर्क मार्केटिंगमध्ये खूप लागते. यू हॅव टू बी व्हेरी पॅशनेट, व्हेरी एनर्जेटिक. तुमच्याकडे खूप एनर्जी पाहिजे, तुम्ही खूप पॉझिटिव्ह पाहिजे, तुमच्याकडे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची खूप तयारी पाहिजे, तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. आपण 12वी करायला 12 वर्ष लागतात, बरोबर. जसं मी म्हटलं तसं MBA करायला 2 वर्ष, ग्रॅज्युएशन करायला कुठलेही 3 वर्ष, इवन एक बेबी आपल्याला डिलिव्हर करायचे तर 9 महिने आपल्याला वेट करावं लागतात. तर तुम्ही इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये का बरं तुम्ही वेट करत नाही, पेशन्स ठेवत नाही लोक, आय डोंट नो. लगेचच 1-2 महिन्यातच सुसाईड करतात. तर इथे मिनिमम 1 वर्ष तरी डेडिकेटली फोकसनी द्या, तुम्ही सक्सेसफुल होतालच. तर असे एक आहे, पॉझिटिव्हिटी पाहिजे, फोकस पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, कंटिन्यू पाहिजे. कन्सिस्टन्सीचे एक उदाहरण देईल की एकाच ठिकाणी आपण जर हातोडा मारला तर तिथे हे होईल, होल जर पाडायचं असेल तर आपण एकाच ठिकाणी खोदावं लागेल, बरोबर. तर एकाच ठिकाणी जर आपण खोदलं तर तो खड्डा खोल जाईल.
एका ठिकाणी थोडंसं खोदलं, एका ठिकाणी थोडंसं खोदलं तर ते होणार नाही, बरोबर. हे झालं फोकसचं. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे कंटिन्यू तुम्हाला ती गोष्ट करावं लागेल. तुम्हाला गॅप नाही घ्यावा लागणार, सोडून नाही द्यावं लागणार, तेव्हा ती गोष्ट होईल, बरोबर. आणि सक्सेसफुल पीपलकडूनच ॲडवाईस घ्या, अपयशी लोकांकडून घेऊ नका. कारण की शाहरुख खानला आपण क्रिकेटचं ॲडवाईस घेत नाही, क्रिकेट कसं खेळावं किंवा त्याची कोचिंग घेत नाही, आणि नाही सचिन तेंडुलकरकडनं आपण ॲक्टिंगची घेतो. सो जे सक्सेसफुल आहे, सोनू शर्मा सर नेटवर्क मार्केटिंगमध्ये खूप छान, इंडस्ट्रीमध्ये खूप छान परफॉर्म केलं आहे आणि त्यांनी खूप छान गायडन्स करतात. त्यांचे व्हिडिओज बघा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल. इथे मला टाईम लिमिट आहे, सो मी खूप काही नाही बोलू शकत, पण एवढं सांगेल की लॉकडाऊन आहे सध्या, तुमच्याकडे वेळ आहे आणि नसेलही वेळ, तुम्ही जॉब करत असाल किंवा पार्ट टाईम तुम्ही 2-1 तास जरी दिले तरी काहीच हरकत नाही. डेडिकेटली केलं तर नक्कीच तुम्ही याच्यात खूप इन्कम आहे, सक्सेस आहे. इथे तुम्हाला टार्गेट नसतं, बॉसिंग नसतं इथे तुम्हाला. परत इथे सिक्युरिटी खूप आहे. ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कमची कन्सेप्ट जी आहे ना, ती पॅसिव्ह इन्कमची कन्सेप्ट नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहेत. पण हे मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगणार की नेमकं ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय आणि पॅसिव्ह म्हणजे. ॲक्टिव्ह इन्कम सांगते मी, जेव्हा काम कराल तेव्हाच पैसे येईल. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे एकदाच काम करा, लाईफ टाईम पैसे येतील. मग ते कसं, ते आपण कॉलवर किंवा मेसेजवर बोलूया. आणि सेक्युरिटीबद्दल जर बोललं तर आता गव्हर्नमेंटनी सुद्धा पेन्शन नाकारलं आहे. पण वेस्टेजचं सांगते, आय डोंट नो अबाउट अनदर कंपनीज, बट वेस्टेज ही सिक्युरिटी देते तुम्हाला. आफ्टर युअर डेथ तुमचा चेक तुमच्या नॉमिनीजला, तुमच्या फॅमिली मेंबरला जातो. आणि वेस्टेजमध्ये खूप लेडीज आहे ज्यांनी, मी जसं पॅसिव्ह इन्कमचं बोललं की त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये, डिलेव्हरीनंतर बेबीला सांभाळायला कोणी नाही म्हणून 2-3 वर्षांचा गॅप घेतला. त्या 2-3 वर्षात त्यांचा घरपोच चेक जात होता. ही आहे पॅसिव्ह इन्कमची पॉवर. आणि नेटवर्कचीच पण पॉवर तशीच आहे. सो इथे आहे आमच्याकडे इंजिनियर, MBA, डॉक्टरसुद्धा इवन आहे आणि धुणं भांडी करणाऱ्या बायकासुद्धा आहे. फक्त तुमच्यात करण्याची जिद्द पाहिजे. ट्रेनिंग इथे दिलं जातं आणि विदाऊट ट्रेनिंग तर फील्डवर जायचंच नाही आहे. आणि तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. तुम्हाला कुठे भटकंती करायची नाही. आपल्याला सेल्समन बनायचं नाही आहे. वी आर नेटवर्कर्स, वी आर नॉट सेल्समन. सो अधिक माहितीसाठी प्लीज कॉन्टॅक्ट मी. आणि हे गैरसमज डोक्यातून काढून टाका. बिलीव्ह ठेवा. अविश्वास कुठेतरी आपल्याला धोका देतो. खूप विश्वास पण ठेवणं चुकीचं जसं आहे ना, तसं खूप अविश्वास ठेवणं पण चुकीचं आहे. सो एकदा ट्राय करा. इन्व्हेस्टमेंट वेस्टेजमध्ये काहीच नाही आहे. सो तुमची फसवणूक काहीच होणार नाही. आणि IDSAमध्ये पण आमचं रजिस्ट्रेशन आहे. 15 वर्ष जुनी कंपनी आहे. सो तुम्हाला फक्त इथे काम करायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. सो डेडिकेटली तुम्ही कष्ट जर केले, काम जर केलं तर सक्सेस इज युअर्स. सो तुम्ही अजून तुम्हाला याच्यात काही डाऊट्स असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. आणि फक्त एकच सांगेल की कुठलाच गैरसमज समाजातल्या काही लोकांकडून ऐकून घेऊ नका, किंवा त्या निगेटिव्हिटी जी पसरलेली आहे समाजात, इंडियामध्ये, ती निगेटिव्हिटी तुमच्यावर पडू देऊ नका. कारण की फ्युचरचा बेस्ट बिझनेस आहे, फ्युचरमधले बेस्ट इंडस्ट्री, वन ऑफ द बेस्ट इंडस्ट्री आहे नेटवर्क मार्केटिंग. आणि सो थँक्यू सो मच. कॉन्टॅक्ट मी इफ यू हॅव एनी डाऊट्स. अँड अजून जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर माझा नंबर मी या व्हिडिओच्या खाली देतेच आणि माझं नाव वगैरे सगळं प्रोव्हाइड करेल. ओके, थँक्यू सो मच. विश यू वेल्थ.